ऐका ऐका, क्रम कसे लावा हे तुम्ही म्हणजे तुम्ही सांगाल तशा पद्धतीने क्रम लागणार. मतपत्रिका अबकड आहे. आम्ही हे त्याने तपासून हे बघा, अजूनही कारवाई करायला अधिकारी, याचा अर्थ त्यांना वरून हे आदेश दिले गेलेले. निवडणूक आयोग पूर्णपणे हे मिळालेलं आहे, लोकशाहीचा खून यांच्या मार्फत होतोय आणि हे सर्व अधिकारी यामध्ये मिळालेले आहेत आणि यांच्या मार्फत हा खून होतोय. कुठेही कारवाई करण्यासाठी हे तयार नाही. चुकीच्या पद्धतीने आज सकाळी 7 ते 12 5 तास चुकीच्या पद्धतीने मतदान केलं गेलेलं आहे. अजूनही हे अधिकारी त्या ठिकाणी टाळमटोल करत आहेत, कारण यांनीच त्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की मशीन उलट्या लावाव्यात. यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा पद्धतीच्या निवडणुका होऊ नयेत, निवडणुका बंद करण्यात याव्यात. पद्धतीने लावल्याचा तुमचा आरोप आहे, काय नेमका प्रकार आहे? खऱ्या अर्थानं लोकशाहीला काळमा फासण्याची परिस्थिती आज अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे. निवडणूक आयोग निवडणुकाच कशासाठी घेतं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे. हा श्रीकांत वडा नावाचे अधिकारी सरळ म्हणतात की आम्हाला ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही मशीन लावतोय. आपण हिंदुस्थानामध्ये राहतो, हिंदू आहोत, अबकडपासून सुरुवात करतो, डावीकडून उजवीकडे जातो, परंतु उर्दूप्रमाणे मशीन या ठिकाणी जाणून बुजून ड क ब अ अशा पद्धतीने 40% ते 50% ठिकाणी मशीन उलटे लावले गेलेले आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी निवडणूक आयोग याला फार मोठा जबाबदार आहे, कारण ज्या ठिकाणी जेव्हा निवडणुका हरणार हे जेव्हा लक्षात आलं, मागे सुद्धा नगर परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने 20 दिवस त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या आणि तोच प्रकार या ठिकाणी घडतोय. जेव्हा निवडणुका हरणार लक्षात आलं तेव्हा हे मशीन जाणून बुजून उलटे करून कुठेतरी मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि राज्यघटना पायदळी तुडवण्याचा प्रकार आज या निवडणूक आयोगामार्फत घडतोय. याचा जेवढा निषेध करावा तेवढा आम्ही निषेध करतो. कोण आहे? पुणे राजकीय पक्ष आहेत का काय? बघा, हे सगळ्या जगाला माहिती आहे की काय प्रकार चालू आहेत. आज निवडणूक आयोग म्हणजे हे फक्त भावलंय आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने खेळ मांडलाय. मला वाटतं खऱ्या अर्थानं निवडणुका न घेता, आता इलेक्शन न घेता डायरेक्ट सिलेक्शन करावं. त्यांना जे वाटतात लोक त्यांना डायरेक्ट सिलेक्ट करून निवडणूक आयोगाने मोकळं व्हावं, जेणेकरून या जनतेला सुद्धा संभ्रमित करण्याचं आणि उल्लू बनवायचे धंदे कुठेतरी बंद करावे. सत्ताधाऱ्याचा नाहीये विषय, निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोग कशा पद्धतीने, कारण आपण पाहिलं मागे सुद्धा 20 निवडणुका नगर परिषदेच्या 20 दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. बरोबर ज्या ठिकाणी जो जिंकणार होते ते न जिंकता बरोबर दुसऱ्या पक्षाची लोक त्या ठिकाणी जिंकतात. जनता हे सगळं जाणते, परंतु मला वाटतं आता हे इलेक्शन हे पद्धतच बंद करावी आणि सिलेक्शन पद्धत आणावी. आपण हळूहळू चायनासारखे कुठेतरी लोकशाहीवरून आता हुकुमशाहीवर चाललो असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.